महाराष्ट्रातील प्रसिद्ध दुर्ग त्रिकूट म्हणजेच अलंग, मदन आणि कुलंग अर्थात AMK या नावाने हा ट्रेक फेमस आहे। या दुर्ग त्रिकूटातील अलंगला जाण्यासाठी करावी लागणारी धडपड असो वा मदनवरील अरुंद वाट असो किंवा कुलंगची दमछाक करणारी चढाई असो, हे सर्व काही आपल्या प्रत्येकाच्या आठवणींमध्ये कोरले जाते। तर असा हा कळसुबाई पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात अवघड म्हणून गणला जाणारा AMK ट्रेक हा प्रत्यक्षात किती अवघड आहे याची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत असा ट्रेक करण्यासाठी ज्याचे स्वप्न आपण खूप दिवसांपासून पाहत होतो। AMK अर्थात अलंग, मदन आणि कुलंग असा तो ट्रेक आहे। तर या ट्रेकसाठी जी काही बेस विलेजेस आहेत त्यापैकी आंबेवाडी या गावातनं प्रचलित मार्ग आहे जो जास्तीत जास्त वापरामध्ये आहे। तर याच गावातील श्री एकनाथजी खाडे यांच्या घरी आपण काल रात्री मुक्कामाला होतो आणि आपला जो ट्रेक आहे तर ते स्वतःच लीड करणार आहेत। मी त्यांच्याशी तुम्हाला भेट करून देतो। हे आहेत एकनाथजी खाडे आणि आपला ट्रेक हेच लीड करणार आहेत आणि त्यांचं जे घर आहे या ठिकाणी आपण राहिलो होतो। हिमांशूला तुम्ही ओळखता, सतीशला सुद्धा तुम्ही ओळखता। तर ट्रेकला आता सुरुवात करायची वेळ झालेली आहे आणि निघालेलो आहोत। चला तर ट्रेकला सुरुवात करूयात। ट्रेकच्या आदल्या रात्री जवळपास मध्यरात्रीच आम्ही तिघेजण एकनाथच्या घरी पोहोचलो। त्या ठिकाणी आमची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती। सकाळी उजेडातच सर्व काही आवरून कळसुबाई मातेचे दुरूनच दर्शन घेऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली। आजूबाजूचे गावाकडचे वातावरण पाहून मला माझ्या आजीचे गाव आठवले। तर AMK ट्रेक संदर्भात सर्वांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांपैकी पहिला प्रश्न तो म्हणजे अलंग, मदन आणि कुलंग हे किल्ले नेमके कुठे येतात आणि कोणत्या जिल्ह्यात ते मोडतात। तर सर्वसाधारणपणे किल्ल्यांची 5 बेस विलेजेस सांगितली जातात। त्यापैकी आंबेवाडी आणि कुरुंगवाडी ही नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असलेली गावे आहेत आणि उर्वरित 3 गावे म्हणजेच साम्रद, घाटगर आणि उडदवणे ही अहिल्यानगर जिल्ह्यात येतात। तर भौगोलिकदृष्ट्या अलंग किल्ल्याचा काही भाग हा अहिल्यानगर जिल्ह्यात येतो तर काही भाग हा नाशिक जिल्ह्यात येतो आणि बाकीचे मदन आणि कुलंग हे संपूर्णपणे नाशिक जिल्ह्यात येतात। या ठिकाणी आता जी वाट गेली ती एका शेतातनं गेलेली आहे आणि अजूनपर्यंत तर काही झाडी लागलेली नाही आपल्याला, पण आता झाडीचा पॅच सुरू होतोय। या ठिकाणापासून झाडी सुरू होणार आहे। झाडांचा एक मस्त पॅच सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी रिबिन्स पण लावलेले आहेत बऱ्याच ठिकाणी। या ठिकाणी ठीक आहे पहा, या ठिकाणी रिबिन लावलेली आहे आणि रस्ता जो आहे तो मार्क केलेला आहे म्हणजे खडूनी वगैरे किंवा असं। तर इथं स्थानिकांनीच ते केलेलं आहे। पण जबरदस्त भारी रस्ता एकदम। ऑन पब्लिक डिमांड छोटासा ब्रेक। ट्रेक सुरू होऊन एक 20 मिनटं झाली असतील फक्त। थोडी स्टीप चढाई आहे काही ठिकाणी, बट नॉर्मल आहे। पण जेव्हा आपण ग्रुपसोबत चालतो ना त्यावेळेला ग्रुपच्या हिशोबाने चालायला लागतं। कारण काय, एखाद्याला जर अनइझी फील होत असेल ना तर त्यांनी बळच चालण्यात काय पॉईंट नाही। सो थांबा, जिथं थकवा येईल थांबा, थोडा ब्रेक घ्या छोटा, परत चालू करा। इट गिव्ज यू एनर्जी। बळच हे करण्यात काय पॉईंट नाही। ठीक आहे। अलंग, मदन, कुलंग अशा ठिकाणी आहेत की जिथनं ह्या बाजूला जर पाहिलं तर नाशिक रिजनला, तिकडं पाहिलं तर ठाणे आणि कोकण रिजन आणि वरच्या बाजूला पाहिलं तर नगर रिजन। तर एकाच ठिकाणून तिन्ही जिल्ह्यांवरती किंवा तिन्ही रिजनवरती लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले हे गडकिल्ले आहेत। आणि मग त्यानुसार पुढे मग तिकडून जो कात्राबाईच्या गळीतनं जो घाट चढतो येतो, इकडनं कसारा घाट आणि समोरून बारीकडनं तो घाट। तर एकाच ठिकाणून तिन्ही घाटांवरती लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले वॉच टावर आहेत। आणि त्यानंतर मग 1818मध्ये इंग्रजांनी जेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतभर म्हटलं त्यांच्याकडे जेवढे ताबे होते तर प्रत्येक ठिकाणी जेव्हा गडांची जिंकून त्यांची तोडफोड करण्यात आली तेव्हा मग हे जिथे आपण रॅपलिंग क्लाइम्बिंग करणार आहेत त्या ठिकाणी स्टेप्स होत्या, पायऱ्या होत्या, तर ते सुरुंग लावून तोडलेल्या गेल्या आणि मग तेव्हापासून मग इथे असे ट्रेक कंप्लीट करण्यासाठी असे रोप हार्नेस लागतो हे करावं लागतं।
प्रश्नांच्या सिरीजमधला पुढचा प्रश्न आता आपण पाहणार आहोत आणि तो म्हणजे AMK साठी एकूण किती मार्ग आहेत. तर सगळ्यात पहिला मार्ग जो आहे तो मी आंबेवाडीचा सांगेल, कारण आपण याच मार्गाने आता चाललेलो आहोत. तर या मार्गाने आपल्याला इतर मार्गांच्या तुलनेत बऱ्यापैकी कमी चालावं लागणार आहे. शिवाय ही वाट जास्त प्रचलित आहे, म्हणजेच तिचा वापर सर्वाधिक होत आहे. या मार्गाने आपल्याला अलंगच्या टॉपवर जाताना 2 रॉक पॅचेस क्लाइंब करावे लागतात आणि हा जो टेक्निकल इव्हेंट आहे ज्या ठिकाणी आपल्याला रोप आणि हार्नेसची मदत लागते त्याच्याविषयी आपण पुढे सविस्तर बोलायचंच आहे. ठीक आहे. आता आपण दुसरा मार्ग जर घाटघरचा म्हटलं तर याच मार्गाला पुढे जाऊन एका पॉईंटवरती आणखीन एक मार्ग मिळतोय जो आहे सामरतचा. ठीक आहे. तर ते दोघं थोड्या थोड्या अंतराने जॉईंट होतात आणि साधारणतः अलंगला पोहोचायच्या अगोदर एक 20% ट्रेक राहिला असेल समजा आपला, तर त्यावेळेला आपल्याला आणखीन एक मार्ग मिळतो, तो आहे उडदवणेचा मार्ग. म्हणजेच आपण घाटघर साईडने निघालो तर घाटघर, सामरत आणि उडदवणे यापैकी कोणत्याही मार्गाने जर आपण गेलो तर आपण अलंगला ज्या वेळेला पोहोचतोय डिरेक्टली, ठीक आहे, त्यावेळेला आपल्याला या मार्गाची जी वैशिष्ट्ये ती पण माहिती करून घ्यायला पाहिजेत. तर हा जो मार्ग आहे याला खूप जास्त तंगडतोड आहे, भरपूर चालावं लागतं आणि एक वैशिष्ट्य असंही आहे की याच्यामध्ये या मार्गांनी जेव्हा आपण जाणार आहे रॉक पॅचेस जो आहे आपल्याला टेक्निकलचा रोप आणि हार्नेसची मदत लागते, तर या मार्गात ती लागत नाही. ठीक आहे. तर हे जे क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग आहे या मार्गाने गेल्यावर आपण पूर्णपणे टाळू शकतो. आणि ज्या ठिकाणी अवघड आहे, गरज असेल त्या ठिकाणी या मार्गात रेलिंग लावलेले आहेत, 1-2 शिड्या पण आहेत. आता गोष्ट अशी आहे की जर आपण अलंगवरतून जर मदनला जायचं म्हटलं, ह्या मार्गांनी गेल्यानंतर अलंगवरतून जर मदनला जायचं म्हटलं तर आपल्याला ते जे रॉक पॅचेस आहेत ते ॲटलिस्ट उतरावे का होईना लागतात. म्हणजे चढायचं समजा टाळलं तुम्ही तिकडनं येऊन, पण जर अलंगवरतून आल्यानंतर मदनला जायचं असेल तर अलंग उतरावं लागेल आणि अलंग उतरताना आपल्याला ते 2 रॉक पॅचेस आहेत ते ॲटलिस्ट रॅपल करून खाली यावे लागणार. आणि जर आपल्याला नसेल करायचं तर अलंग, फक्त अलंग पाहायचा, अलंगवरतून दिसणारा जो मदन आहे आणि कुलंग आहे तो तुम्हाला तिथून जेवढा दिसेल तेवढा दिसेल, फक्त अलंग करून परत आल्यामार्गे आपण बेसवेलीला जायचं, तर असा तो पर्याय आहे. पण जर मदनला अलंगवरतून जायचं म्हटलं तर निश्चित तुम्हाला रॅपलिंग करावे लागणार आहे. आता राहिला तो कुरुंगवाडीचा मार्ग, तर या मार्गाचं वैशिष्ट्य आपण असं सांगू शकतो की ज्यांना सगळ्यात अगोदर कुलंगवरती जायचं आहे ते लोक या मार्गाचा वापर करू शकतात. पण ही वाट जी आहे ही खूप जास्त घसरट आहे आणि नक्कीच रिस्की आहे. आता ती वैयक्तिक आम्हाला माहिती पण आहे, कारण खाली उतरताना आमचा ज्यावेळेला सगळा AMK झाला आणि कुलंग करून आम्ही खाली उतरलो त्यावेळेला याच वाटेने उतरलोय, तर ती वाट खूप घसरडी आहे, खूप जास्त. तर अशी ही मार्गांची वैशिष्ट्ये आहेत. आणि याशिवाय जर अजून जी काही थोडीफार जास्त माहिती असेल तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. आणि तरीही तुम्हाला कोणाला शंका असेल रूट्सविषयी तर मला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच सांगेल. आणि पोहोचण्याच्या ज्या तिथपर्यंत आपण कसं पोहोचायचं आहे, काय करायचं आहे, ट्रान्सपोर्ट कसा यूज करायचा आहे, तर त्या संदर्भात सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये माहिती देतो, तर ती नक्की पहा. चला, खालनं एक टप्पा होता ज्या ठिकाणावरतून चढ सुरू झाला, तेव्हापासून लिटरली थोड्या वेळ सुद्धा ब्रेक नाही. म्हणजे चढासाठी सुद्धा चढ 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 आणि तू चढच आहे कंटिन्यू. अजूनही थोडी सपाट जागा आलेली नाही आपल्याकडे. पण नशीब की सगळं दाट झाडीतून मार्ग आहे. हे जर झाडं नसती ना तर AMK का डिफिकल्टी बोललं जातं, तर हा एक शारीरिक कस आहे, मानसिक कस आहे. इथून तिथून फक्त जंगल आहे. हे बघ, आताशी सपाट जागा आली. सो सगळ्यांनी एक्सरसाइज आजच्या धावपळीच्या याच्यात आहे ना एक्सरसाइज केली पाहिजे. भले तुम्ही ट्रेकिंगच्या माध्यमातून करा किंवा अन्य कुठल्या माध्यमातून, एक्सरसाइज इज इम्पॉर्टंट. थोडा मोकळा पठार दिसतोय, छोटा पॅच आहे. हे पहा, इथून तर अजून ठळक दिसतोय. A म्हणजे अलंग, M मदन, K कुलंग. आता घरून निघताना आम्ही AMK म्हणजे अनिल, मिलिंद आणि कदम असं केलं होतं, पण अनिल काय आला नाही.
तुझी आठवण काढतो रे भावा, यायला पाहिजे. तर आता त्याच्याऐवजी एच आहे हिमांशू किंवा AG हिमांशू गजघोष. चला, आहे आमचा तिघांचा ग्रुप. मंजिल तो नजदीक दिख रही अभी. पण मित्रांनो, या ठिकाणावर येईपर्यंत एक ऑब्झर्वेशन म्हणजे जे बेसिक टिप आहे की जे एकदम बिगिनर्स आहेत ना, त्यांनी शक्यतो पहिल्यांदा इतर ट्रेक्स ट्राय केले पाहिजेत आणि नंतर इकडे. कारण इकडे एकदा आलो ना, आपले परतीचे दोर कापले जातात. मागं जाणं हे, कारण टीम जी असते ती पुढे जाते आणि आपण परत मागं रस्ता भटकू शकतो किंवा भीती वाटू शकते, एकटं जात नाही आपण. सो थोडी सवय करा, ट्रेकिंगची थोडी सवय पाहिजे. आणि एकदा थोडंसं यूज टू झालं ना की मग AMKला करावं. कारण इथं खरोखर शारीरिक कष्ट लागतो. त्यामुळं आणि मानसिकतेचा ते सपोर्ट देतात आपल्याला सगळेजण लोक. अरे करू शकतोस, कारण रॅपलिंग आणि ते होऊन जातं. ठीक आहे, आलो तर ते होतंच. पण जर एखाद्याच्या पायातच क्रॅम्प जर आला तर त्याच्यावर कोणीच काय करू शकत नाही. सो पहिल्यांदा थोडी ट्रेक्सची सवय झालेली असेल तर AMKला आपण आलं पाहिजे, तेवढं निश्चित. बऱ्याच वेळानंतर मिळालेली ती सपाटी आल्हाददायक वाटून गेली. जसे मी आपल्या व्हिडिओच्या ट्रेलरमध्ये म्हटले आहे की AMK इज अ ग्रुप ॲडव्हेंचर, ते अगदी खरं आहे. कारण अशा दमदार ट्रेकमध्ये ग्रुपमुळे जिवंतपणा कायम राहतो आणि आपल्याकडून हा ट्रेक पूर्ण होईल की नाही असे म्हणता म्हणता तो सहज पूर्ण होतो. असा एक ग्रुप थोड्याच वेळात आम्हाला जॉईन झाला. हे हरवलेल्या गँगमध्ये एक मेंबर आहेत. नाव सांगा तुमचं. माझं नाव हार्दिक आहे. तुमचं नाव मॅडम? नुपूर. नाव आठवत नाही. थकलेत पाहुणे, बदनाम मत करो. त्याच्यामुळे नाव सांगत नव्हतं लवकर. हा, शिवा आला, थकवा गेला. तुमचं काय नाव? अभिषेक. येस, अभिषेक. तर आता आमची टीम वाढलेली आहे आणि सगळ्या मागणीनुसार परत एकदा ब्रेक झालेला आहे, त्यामुळे थांबलेत. चला. देखा मैंने. क्या कंटेंट है भाई? अरे आपको किधर देखा मैंने? अरे बंद हो गया. अरे चालू आहे, वो रेड लाईट चालू आहे भाई. कथांनुसार आणि आम्हाला दिलेल्या जुन्या लोकांच्या माहितीनुसार हे भिवबळ देवता म्हणजे निसर्गाचे देवता मानले जाणारे निसर्गाचे देवता. आणि हा मनुष्य प्राणी आहे. तर भिवबळ देवता मनुष्य प्राण्याला जंगलातून बाहेर हुसकताना दाखवलेले आहेत की कारण मनुष्य हा निसर्गाला वेळोवेळी हार्म पोचवतोय, नुकसान करतोय. त्या पद्धतीने त्यानुसार मग भिवबळ देवता मनुष्याला निसर्गातून बाहेर हाकलताना दाखवलेले आहे. आणि या आकृतीमध्ये असं दाखवलेले आहे की असं आम्हाला सांगितलेलं आहे की अलंग मदन कुलंग या तिन्ही ठिकाणी एक ठिकाण असं आहे, एक जागा की जिथनं हा रस्ता अलंगला, हा मदनला आणि हा कुलंगला अशा तिन्ही ठिकाणी जायला एकच ठिकाणून अंडरग्राऊंड टनल किंवा तळभुयारी चोरमार्ग असा कुठला तरी रस्ता आहे असं सांगण्यात आलेलं आहे. मग त्याचं रिझन लोकांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला, अजून भेटलेलं नाही आहे. पण एवढं मोठं कोरण्यामागचं काहीतरी कारण ॲब्सोल्युटली असणार आहे. तर हा या पद्धतीने तर याचे 3 मार्ग, 3 गाड्यांवरती जाणारा असा मार्ग सांगण्यात येतोय की या ठिकाणून असं कुठेतरी पॉईंट आहे एक ठिकाणी, तिथनं 3 गाड्यांवरती जायला अंडरग्राऊंड टनल आहे. अशी ज्या ठिकाणी आत्ता आपण भिवबळ देवतेचं दर्शन घेतलं त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी साधारणतः आपल्याला तास ते सव्वा तास लागू शकतो. व्यक्ती परत थोडंफार मागं पुढे होऊ शकतं. आणि या ठिकाणी थोडा वेळ ब्रेक घेतला आणि जी आपली वाढलेली गँग आहे त्याच्यासोबत आपला पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. तर या ठिकाणावरतून पुढे जसं आपण जातो ना, आपल्याला काही ठिकाणी सपाटी, काही ठिकाणी चढ असं थोडंसं पाहायला मिळतं. पण जास्त करून चढच आहे, बऱ्यापैकी चढ आहे थोडासा. त्यामुळे या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा असा उपस्थित होतो की आपल्या पाठीवरची जी बॅग आहे या बॅगेमध्ये किती वजन असायला हवं आहे जेणेकरून आपला प्रवास हा थोडा सुखकर होऊ शकतो कम्पॅरेटिव्हली. कारण अर्थात बॅगवरती वजन जास्त असेल, पाठीवर वाढलं, पायांना जास्त वाढणार आणि आपल्याला ते थोडंसं त्रासदायक ठरू शकतं. सो बॅगचं वजन हे इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण जेव्हा हे तीनही म्हणजे अलंग, मदन आणि कुलंग हे एकत्र करायचे असतात त्यावेळेला आपल्या पाठीवरती जे आहे त्या बॅगमध्ये
इतर ट्रेक्सच्या तुलनेमध्ये वजन जास्त असणार आहे ऑब्व्हियसली. ठीक आहे, तर मला असं वाटतं की मी या ठिकाणी काही बेसिक पण मस्ट असलेल्या गोष्टी या ट्रेक करताना, तीनही ट्रेक एकत्र करताना ज्या काही बेसिक इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचे शूज. तुमचे शूज हे चांगल्या ग्रीपचे 100% असायला हवेत, कारण तिथं कॉम्प्रोमाइज नाही आहे. जितके चांगले ग्रीपचे शूज आहेत तितकं तुम्ही कमी चान्सेस आहेत सरकत जायचे किंवा नाही का. सो इट्स बेटर टू हॅव गुड ग्रीप शूज. आणि पाण्याच्या 2 ते 3 बॉटल्स आपल्यासोबत असायला हव्यात. याचं कारण कसं आहे, प्रत्येकाची तहान वेगळी, काहींना लवकर लागते, काहींना कमी, पण डझंट मॅटर 2 ते 3 तरी बॉटल आपल्यासोबत असायला हव्यात. कारण पाण्याचं जे वजन आहे ते वजन सगळ्यात बॅगचं वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. तर त्यामुळं पाणी किती असावं याच्याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतील, पण माझं वैयक्तिक मत जे आहे ते तुमच्याकडे ॲटलिस्ट 2-3 बॉटल तरी कमीत कमी. मला स्वतःला तर 4 लागतात, कायम असतात, आणि त्या संपतात, परत रिफिल होतात. आणि हे जे रिफिलचं मॅटर आहे हे आपल्याला गड किल्ल्यांवरती, म्हणजे आता अलंगवरती गेल्यानंतर पाणी, ठीक आहे ना, तर तिथपर्यंतचा जो मार्ग आहे तिथपर्यंत तर तुम्हाला 100% पाणी हवं आहे. थकणार, पाणी पिणार, थोडं एनर्जाइज्ड होणार, ग्लुकोज असणार. तर तिसरा मुद्दा हाही महत्त्वाचा आहे की आपलं जे पाण्यासोबत आपलं ग्लुकोज किंवा इलेक्ट्रॉल पावडर हे असणं गरजेचं आहे. याची निश्चितच मदत होते. आणि पाण्याचा साठा आपल्याला टाक्यांच्या माध्यमातून जो मिळणार आहे तो कुठं जे आहे ते आपण नंतर डिस्कस करूया. पण सुरुवातीला तरी तुमच्याजवळ 2 ते 3 लिटर पाणी हवं आहे, ज्याच्या त्याच्या गरजेनुसार. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट एड थोडंफार सोबत ठेवलं पाहिजे. आता फर्स्ट एडमध्ये काय आहे, डेटॉल, कॉटन, बँडेड पट्टी असते आपली ती, किंवा पेन किलर सगळ्यात महत्त्वाची आहे. याचं कारण सांगतो की ह्या काही इन्सिडन्स नाही, छोट्या मोठ्या काहीतरी खर्च येत वगैरे, हे जरी नाही झालं, म्हणजे होत नाही जनरली, आपण तेवढी काळजी घेऊन चालतो कारण ग्रुप बरोबर चालतो, पण त्याची एक वेळेला गरज लागेल नाही लागेल, पण पेन किलर ही लागू शकते. मॅक्सिमम चान्सेस आहेत, कारण तुम्ही थकता, रात्री झोपताना पेन किलर जर घेतली किंवा इतर वेळेला कोणाला पेन व्हायला लागलं तर ते हेल्पफुल आहे. सो ती मस्ट गोष्ट आहे पेन किलर. आणि दुसरी गोष्ट, आता अधूनमधून जसं आपण ट्रेक सुरू करतो, अधूनमधून आपल्याला खाण्यासाठी काहीतरी सोबत हवं आहे. जसं की तुम्ही ड्रायफ्रुट्स ठेवू शकता किंवा एनर्जी बार्स वगैरे असतील. बरं, हे शक्य नाही झालं तर बिस्किट्स तरी आपण किमान ठेवू शकतो, किंवा बनाना चिप्स मिळतात मार्केटमध्ये, तर ते सोबत ठेवा. बनाना मुळे तुम्हाला थोडीसा एनर्जी लेवल तुमची चांगली राहते. ठीक आहे. आणि जे जेवण आहे, रात्रीचं जेवण असेल, परत दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता असेल, परतीच्या वेळेचं जेवण वगैरे जे काय आहे तो वेगळा मुद्दा आहे. तो आपल्याला मिळतो ज्यांच्यासोबत आपण जातो, ठीक आहे ना, ते आपल्याला पुरवतात. त्यामुळे ते काही वजन आपण कॅरी करायचं नाही आहे. तर त्या गोष्टीवरती आपण नंतर बोलूयात पुढे, ज्या वेळेला फूडचा क्वेरी असेल त्याच्यात आपण बोलणार आहे, त्यावेळेला आपण नक्कीच बोलू. ठीक आहे. तर आणि याच्याशिवाय सुद्धा अजून छोट्या मोठ्या काही ज्या बेसिक गोष्टी आहेत पण इम्पॉर्टंट आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, कारण सगळंच इथं सांगितलं तर व्हिडिओ लांबतो. आणि मग ठीक आहे, आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच माहिती देऊ. आणि काही कमेंट्स तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून जर काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारा, मी नक्की उत्तर देईल. मित्रांनो, एक घोषणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. AMKच्या ट्रेकमध्ये खूप लोकांना ज्या ज्या गोष्टींची मुख्य भीती वाटते ना, त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट आहे की अलंगला जाताना 2 रॉक पॅचेस आहेत आणि मदनलाही 1 रॉक पॅच आहे. शिवाय मदनची जी अरुंद वाट आहे त्याची एक भीती वाटते. त्यानंतर कुलंगच्या थकवणाऱ्या पायऱ्या आहेत. ठीक आहे. तर यातली जी अलंग किल्ल्यावरची जी पहिली रॉक पॅच आहे ना ती छोटी आहे, एक 15 ते 20 फुटांची आहे, आणि दुसरी रॉक पॅच आहे ती मात्र मोठी आहे, लाईक 60-70 फुटांचा तो एक पॅच आहे. तर एवढी मोठी रॉक पॅच पाहिल्यानंतर कोणालाही भीती वाटणार आहे. पण हा अनुभव खरं सांगू का खूप भारी आहे. तर मला असं वाटतं की ज्यांना तो घेण्याची इच्छा आहे, तो अनुभव ज्यांना घेण्याची इच्छा आहे त्यांनी तो नक्कीच घ्यायला पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आहे ना, प्रशिक्षित व्यक्ती जी आहे ती वरच्या बाजूला जाऊन आहे ना त्या ठिकाणी रोप फिक्स करून घेतात. ठीक आहे. त्यानंतर परत खाली येणार आणि वरती जाणार. कशासाठी? तर चेक करायला पाहिजे की सगळं काही व्यवस्थित बसलंय की नाही, खात्री करून घेतात ते. तर याच्यानंतर हार्नेस जो आहे आपण कमरेला खालनच वरती येताना लावून आलेलो आहे, तर हा हार्नेस फक्त एकदा आपण चेक करायचा, ठीकठाक आहे, टाईट करून घ्यायचं, आणि त्याला एका त्या हार्नेसला
कॅराबिनरच्या मदतीने एक रोप जी आहे ती फिक्स केली जाते. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, थोडं समजून घ्या की आपल्याला या ठिकाणी 2 रोप दिसत आहेत. ठीक आहे, तर यातली एक रोप जी आहे ती आपल्याला आता बांधलेली आहे आणि दुसरी रोप जी आहे ती जिला आपण धरून वरती चढणार आहे. ठीक आहे, तर ही जी दुसरी रोप आहे ना, हे आपल्या हातातलं कंट्रोल आहे की जिच्या माध्यमातून आपण आपल्या शोल्डरच्या ताकदीने वरती चढतोय. पण जी दुसरी रोप आहे जी आपल्याला बांधली गेलेली आहे, तर तिचं कंट्रोल एका वरती जो प्रशिक्षित व्यक्ती आहे त्याच्या हातात ती रोप आहे. ठीक आहे ना, म्हणजे जरी तुम्ही तुमच्या खेचण्याच्या प्रयत्नात कुठं कमी जास्त पडताय, तर जी दुसरी रोप आहे जिच्या माध्यमातून आपल्याला बांधले, त्या रोपच्या साह्याने ती व्यक्ती आपल्याला वरती खेचते आणि अर्थात ती रोप आणखीनही मागे एका ठिकाणी फिक्स आहे केलेली आहे. म्हणजे जिथं तुम्ही कमी पडणार तिथं ती व्यक्ती तुम्हाला लक्ष ठेवून ओढतेच आहे वरती. ठीक आहे, आणि यातही जर तुम्हाला वाटलं की अरे आपण पडणार तर नाही किंवा बॅलन्स आपला इम्बॅलन्स होऊ शकतो वगैरे वगैरे, तर असं काही नाही. तुम्ही अगदी 2 हात जरी सोडले, तुम्हाला आता मी दाखवतोय या व्हिज्युअल्सच्या माध्यमातून, 2 हात जरी सोडलेले आहेत तरी ती रोप त्या ठिकाणी लॉक होते. त्याचं जे कंट्रोल आहे खाली उतरताना तुमच्या हातात असतं आणि वरती चढताना त्याच्या वरती जो व्यक्ती आहे त्याच्या हातात, आणि खाली उतरताना दोघांच्याही हातात आहे. सो सेफ्टीच्या पर्पजने जर बघितलं ना तर हे 100% ऑथेंटिक आहे, चांगलं आहे, त्याच्यात काही वादच नाही. म्हणजे सेफ्टी ही 100% व्यवस्थित आहे. आणि राहिली गोष्ट आपल्या मानसिक भीतीची, तर अक्षरशः ग्रुपमधली लोक आहेत ना, तुम्हाला त्याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी मदत करतात. अरे करतोयस, दुसऱ्याला करताना बघून आपल्याला वाटतं अरे त्यांनी केले आपण, आणि होतं ते, तो प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी मेन प्रॉब्लेम हा आहे की तुमचा स्टॅमिना किती आहे. सकाळी तुम्ही प्रवासाला सुरुवात करताय, संध्याकाळपर्यंत तुम्ही आलन करून परत मदनवर जाता, चालणं हे ते, ह्या गोष्टींचा जो स्टॅमिना आहे ना तो महत्वाचा आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणजेच काय, तर आपल्याला वाटणाऱ्या भीतीवर मात होऊ शकते, पण जर स्टॅमिना नसेल तर ट्रेक मग त्या दृष्टिकोनातून अवघड आहे की इट्स अ लॉंग ट्रेक. ठीक आहे ना, तर ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे. मला खूप छान वाटले की आपण हे केलं, एक मुलगी हे करू शकते. खूप यूट्यूबमध्ये असं दाखवलं जातं की हे नाही होत एखाद्या मुलीकडून, पण आपल्याकडे एवढे सेफ्टी गिअर्स प्लस वरती 2 टेक्निकल पर्सन असतात आणि खालती सुद्धा असतात, तर आपल्याला काहीच घाबरण्याची गरज नाही. आपण नक्कीच तो ट्रेक करू शकतो आणि मी तो केला. मला ह्याबद्दल खूप छान वाटतं. तर आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण AMK म्हणजेच अलंग, मदन आणि कुलंग या ट्रेकविषयी महत्त्वाची माहिती घेतलेली आहे. अर्थात आणखीनही महत्त्वाची माहिती द्यायची बाकी आहे. गडदर्शन बाकी आहे, गडांवरती काय काय वास्तू आहेत आणि तिथं एकंदरीतच आलेली धमाल, हे सगळं काही आपल्याला पाहायचं आहे, परंतु ते आपण पुढच्या भागात नक्की पाहणार आहोत. ठीक आहे, तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शक्य झालं शेअर पण करा, कारण AMK ट्रेकविषयी योग्य ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.